नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये विविध पदांची सरळ सेवा भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. पदे जी आहेत या ठिकाणी शिपाई सहाय्यक, लिपिक, स्वच्छता निरीक्षक, सुरक्षा निरीक्षक, वायरमन, प्लंबर, लेखापाल, भांडारपाल, इंजिनियर, अधिकारी, त्या व्यतिरिक्त देखील अजून काही पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. तर या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 23/3/2024 पासून सुरू होणार आहेत आणि 12/4/2024 पर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता. या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक या पदासाठी निघालेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल आणि MSCIT परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर नेटवर्क इंजिनियर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी सॉफ्टवेअर इंजिनियर या पदासाठी आहे. या पदासाठी देखील मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समतुल्य अर्हता तुमची या ठिकाणी असणं आवश्यक आहे. लेखापाल या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे. या ठिकाणी देखील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळाकडून वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT प्रमाणपत्र देखील तुमचं या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे जनसंपर्क अधिकारी या पदासाठी बॅचलर ऑफ सोशल वर्क म्हणजेच BSW किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA किंवा वृत्तविद्या व संज्ञापन पदवी म्हणजेच BJ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर असाल किंवा पत्रकारिता पदविका आणि MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर मास मीडिया प्रमुख या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे. तुम्ही या ठिकाणी कुठल्याही विद्यापीठाकडील कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि MSCIT प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे अभिरक्षक या पदासाठी. या ठिकाणी तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असेल झुलॉजीमध्ये, बॉटनीमध्ये किंवा अँथ्रोपॉलॉजीमध्ये किंवा NCET हिस्ट्रीमध्ये किंवा NCET कल्चरमध्ये किंवा आर्किओलॉजीमध्ये सोबत MSCIT तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे भांडारपाल या पदासाठी. कोणत्याही शाखेचे पदवीधर जर तुम्ही असाल आणि MSCIT प्रमाणपत्र तुम्ही प्राप्त केलेले असेल, त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग तुमचा 40 शब्द प्रति मिनिट असेल, त्या संदर्भातील प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सुरक्षा निरीक्षक या पदासाठी. या पदासाठी देखील तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल आणि तुमची उंची 165 सेंटीमीटर कमीत कमी आणि पुरुष उमेदवारांची छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांची फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक या ठिकाणी आहे. महिला उमेदवारांची उंची या ठिकाणी 157 सेंटीमीटर या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे स्वच्छता निरीक्षक या पदासाठी. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट आणि मान्यताप्राप्त संस्थेचे स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी या पदासाठी. बॅचलर ऑफ सोशल वर्क म्हणजेच BSW झालेलं असेल किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA झालेलं असेल किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञान पदविका म्हणजेच BJ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवीधारण पत्रकारिता पदविका आणि MSCIT तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सहाय्यक सुरक्षा निरीक्षक या पदासाठी.
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवीधारक तुम्ही असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमची छाती पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर कमीत कमी आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर या ठिकाणी अधिक या ठिकाणी झालेली असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर उंची या ठिकाणी आहे. पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटरची उंची या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक या पदासाठी. या ठिकाणी देखील तुम्ही पदवीधारक या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण तुम्ही झालेले असणं आवश्यक आहे. सोबत MSCIT सर्टिफिकेट देखील तुमचं लागणार आहे. त्यानंतर प्लंबर या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे. या ठिकाणी तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य शैक्षणिक परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असाल. त्याचबरोबर नॅशनल अप्रेंटिस प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मिस्त्री या पदासाठी. 10वी पास तुम्ही असाल आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री म्हणजेच गवंडी अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असाल. संबंधित प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल किंवा नॅशनल अप्रेंटिस उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे वायरमन या पदासाठी. या ठिकाणी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुमचा ITI किंवा NCVT किंवा SCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नॅशनल अप्रेंटिस उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लिपिक टंकलेखक या पदासाठी. कोणत्याही शाखेचे पदवीधारक तुम्ही असाल, MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असाल, मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर संगणक सहाय्यक या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे. संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्थ तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे शिपाई या पदासाठी. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी पास जर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर वेतन या ठिकाणी किती असणार आहे तर सहाय्यक व्यवस्थापक, धार्मिक, नेटवर्क इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर या पदासाठी तुम्हाला 38,600 ते 1,22,800 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल. त्यानंतर लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, मास मीडिया प्रमुख आणि अभिरक्षक या पदांसाठी तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल. त्यानंतर भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक या 3 पदांसाठी तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपये या ठिकाणी वेतन दिलं जाईल. त्यानंतर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन या पदांसाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल. त्यानंतर लिपिक टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई या पदांसाठी 15,000 ते 47,600 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल. या ठिकाणी तुमची निवड जी आहे परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. परीक्षेचा दर्जा जो आहे त्या संदर्भातील माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे. आपण स्क्रीनवरती देखील या संदर्भात माहिती बघू शकता. त्याचबरोबर पदानुसार आपल्याला अभ्यासक्रम देखील या ठिकाणी दिलेला आहे. सिलेबस जो आहे आपण एक वेळ जाहिरात वाचून बघून घ्या. वयमर्यादा जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत, मागास उमेदवारांसाठी 18 ते 43, दिव्यांग उमेदवारांसाठी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी या ठिकाणी 18 ते 45पर्यंत, अंशकालीन उमेदवारांसाठी 18 ते 55. त्याचबरोबर माजी सैनिकांना 3 वर्ष सवलत या ठिकाणी आहे. त्यानंतर माजी सैनिक दिव्यांगांसाठी 45 वर्षापर्यंतची सवलत आहे. खेळाडू आणि अनाथ उमेदवारांसाठी 18 ते 43, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य 1991चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांना 18 ते 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे. वय जे आहे तुमचं 29/2/2024ला या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन करण्याची वेबसाईट, अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. अधिक माहितीसाठी आपण मूळ जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचू शकता. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी 12/4/2024पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा.
आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.